संसदेच्या उद्घाटनामध्ये त्यांना साधं आमंत्रित सुद्धा करण्यात आलं नाही. त्या तिथं नव्हत्या. आमच्या पंतप्रधानांनी संसदेचं उद्घाटन करून टाकलं. परंतु देशाच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू त्यांना त्या कार्यक्रमाकरता साधं बोलवलं सुद्धा नाही. ज्या वेळेला लालकृष्ण अडवाणी यांना काहीतरी आता एक अवॉर्ड भेटला, भारतरत्न भेटला. तो भारतरत्न अवॉर्ड देण्याकरता मोदीजी लालकृष्ण अडवाणीच्या घरी गेले होते. त्यावेळेला तो अवॉर्ड देताना मोदीजी आणि लालकृष्ण अडवाणी चेअरवर बसले होते आणि देशाच्या राष्ट्रपती ह्या बाजूला कोणत्यामध्ये उभ्या होत्या. ही परिस्थिती आज देशामध्ये कधीच कोणी पाहिली नव्हती. ती परिस्थिती आज आपण बघतोय. म्हणजे देशाच्या राष्ट्रपतीची ही परिस्थिती आज देशामध्ये होत असेल म्हणजे पंतप्रधान बसलेले महिला राष्ट्रपती उभ्या आहेत. तर याच्यावरनं काय सध्याची परिस्थिती या देशामध्ये आहे महिलांची, बस झालं एक मिनिट फक्त. तर याच्यावरनं आपल्याला कळते. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की ही परिस्थिती जर बदलवायची असेल आणि देशामध्ये एक लोकशाहीचं वातावरण निर्माण करायचं असेल, देशातलं संविधान वाचवायचं असेल तर अतिशय काळजीनं आपण या निवडणुकीला समोर जावं अशी अपेक्षा करतो. आणि दुसरं महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही मतदान कराल, मतदान केल्यानंतर तुम्ही बटन दाबाल चिन्हाचे, तुम्ही ज्या चिन्हाची बटन दाबली त्या चिन्हाची स्लिप ही दुसऱ्या मशीनमधून बाहेर पडते की नाही पडत ते तुम्ही तपासून घ्या. त्याच्याकरता तुम्हाला 7 सेकंदचा वेळ राहणार आहे. आणि तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस याची जर बटन दाबली तर बाहेरच्या त्या दुसरी जी आहे व्हीव्हीपॅट त्याच्यातून ती स्लिप येते की नाही ते चेक करा. आता बरेचदा असं होतं की आपण घाईघाईत बटन दाबतो आणि स्लिप कोणती बाहेर येते ते न बघता तिथून निघून जातो. त्यामुळे तुमच्या मतासोबतसुद्धा तुमचं मतसुद्धा चोरीला जाऊ शकतं, लक्षात घ्या. त्यामुळं इतकंच आहे की ज्या पक्षाची तुम्ही मतदान केलं त्याच पक्षाची स्लिप पडते आहेत का ते तपासून घ्यावं. नसेल तर मग लगेच तिथं तक्रार करावं लागेल तुम्हाला पोलिंग एजंटकडे आणि ते बूथचे जे कोणी सगळं. ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आज अतिशय गडबडीमध्ये आपल्यासोबत संवाद साधला. बोलायचं बरंच होतं पण आता वेळ नसल्यामुळं आज इतकं बोलता आलं नाही. आणि मी इतकंच सांगतो की 26 तारखेच्या पहिले जरी मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तरी 26च्या नंतर मात्र मी सदैव आपल्यासाठी तयार आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा माझी आवश्यकता पडेल अमर काळे तुमच्यासाठी सदैव तयार राहील हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि याचा खूप मुंबई देऊन राहिले मला धन्यवाद. नंतर